नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या विद्यार्थ्यांनी आर-आर-बी ग्रुप डीमध्ये अर्ज केला असेल किंवा जे विद्यार्थी प्रिपरेशन वगैरे करत असतील, तर त्यांची जी काही लेखी परीक्षा होते, तर त्या लेखी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न, त्यासोबत संभाव्य असे येणारे वगैरे, त्यानंतर रिपीट होणारे, अशा सर्व पद्धतीच्या प्रश्नांची स्टडी आपण आपल्या चॅनलवरती करत असतो. सो त्यालाच अनुसरून जे आहे ते आलेल्या प्रश्नांचा आजचा 2026 साठी जवळपास हा जो काही भाग आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पहिले भाग वगैरे पाहिले नसतील तर पाहून घ्या. खूप सारे भाग त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आणि याच्यासाठी संबंधित सामान्य विज्ञानाचा ठोकळा काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही आलेले त्यासोबत संभाव्य प्रश्न वगैरे आहेत. त्यानंतर अदर जे काही आहे त्या सर्व विषयांचं स्टडी मटेरियल वगैरे आहे. खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा अथवा खाली लिंक वगैरे दिलेली आहे, त्या ठिकाणी ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. सो पाहूयात पहिला प्रश्न, की एका प्राण्याच्या शरीरातील सर्वात मोठी पेशी वगैरे कुठली असते? तर हा जो प्रश्न आहे तो 2018 मध्ये आलेला होता. तर लक्षात ठेवा, प्राण्याच्या शरीरातील पेशी म्हटलंय तर जी काही न्यूरॉन्स असतात किंवा याला आपण काय म्हणतो, चेतापेशी. ओके, ही जी आहे ती सर्वात मोठी अथवा सर्वात लांब असलेली प्राण्याच्या शरीरातली ही पेशी आहे. सो नोट डाऊन करून घ्या. आणि ही काय करतं, संदेश वहनाचं काम त्या ठिकाणी करत असते. परत बघायला गेलं, ऑस्टिओसाइट्स हे काय आहे, तर हाडामध्ये असलेली ही पेशी आहे. ओके, हाडांना एक पद्धतीनं मजबूत बनवण्याचं काम ही पेशी वगैरे करत असते. सगळं इथं लिहिणं पॉसिबल नाहीये. जर लिहित बसलो तर व्हिडिओ फार लांब होईल. त्याच्यामुळं जे सांगतोय ते तुम्ही लिहून घ्या वाटल्यास, किंवा जे काही व्हिडिओ स्पीड आहे ती कमी करून नोट डाऊन करून घ्या. परत याच्यामध्ये बघायला गेलं तर क्रोमॅटोफार्स ज्या काही आहेत त्या स्पेशली करून जे काही गिरगिट असतात ना, किंवा एक पद्धतीनं आपण त्याला काय म्हणू शकतो, सरडा वगैरे, तो प्रकार वगैरे, तर तो जो रंग बदलतो ना, तर रंग बदलण्यासाठी ही पेशी त्याच्यामध्ये उपलब्ध असते, किंवा या पेशीच्या सहाय्यानं तो त्या ठिकाणी आपलं रंग वगैरे बदलत असतो. सो हेही नोट डाऊन करून घ्या. बाकी बोलायला गेलं, लिम्फ पेशी किंवा या ज्या काही लिम्फ पेशी आहेत, आता तुम्हाला माहिती असेल टी लिम्फोसाइट्स वगैरे, त्या प्रकारच्या पेशी ज्या की एक पद्धतीने एक पांढऱ्या पेशीचा, ज्या काही पांढऱ्या रक्तपेशी असतात ना, ओके, WBCचा हा एक प्रकार आहे. ओके, आणि हा आपल्या शरीरामध्ये काय करतो, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ते नियंत्रित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. सो लक्ष ठेवा. परत पुढे बघा, आणि अजून एक सांगतो, टेलिग्राम वगैरे जॉईन केलं नसेल करून घ्या. टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली आहे. त्या ठिकाणी जे काही आवश्यक असलेलं फ्रीचं महत्त्वाचं स्टडी मटेरियल अपलोड केलं जातं. तर खालीलपैकी कुठली अशी वनस्पती आहे किंवा वनस्पती संप्रेरक वाढ रोखतं आणि पाने सुकण्यास कारणीभूत वगैरे असतं? तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर जे काही ॲबिसिस ॲसिड जे असतं ना, ते जे आहे ते काय करतं, हे वनस्पतीतली वाढ रोखतं आणि पाने जे आहेत ते गळतात ना, तर त्याला ते कारणीभूत त्या ठिकाणी असतं. ओके, जवळपास हा स्पेशली करून काय पानगळतीसाठी एक जबाबदार वगैरे आहे. बाकी याच्यामध्ये बघायला गेलं तर खोडाची वाढ वगैरे, जो काही खोड असतो ना वनस्पतीचा, तर खोडाची वाढ करण्यासाठी हा या ठिकाणी मदत करत असतो. सो नोट डाऊन करून घ्या. अजून याच्यामध्ये जे काही दुसरे आहेत जसं की सायटोकाईन, ओके, सायटोकायनिन, हे जे आहे ते स्पेशली करून काय फळांच्या वाढीला मदत करतं. ओके, फळ वाढ, हे थोडंसं लिहून घ्या अथवा पाठ केला तरी चालेल. आता हा जो काही ऑक्सिन नावाचा आहे तो काय एक पद्धतीनं जी काही वनस्पती असते ना, तर तिचा शेंडा वगैरे म्हणतो ना आपण, शेवटचं टोक वगैरे, तर ते प्रकाशाच्या दिशेनं वळवण्यासाठी हे या ठिकाणी मदत करत असतं. तर हे काही महत्त्वाची संप्रेरके आहेत ज्यावर तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे. परत काय दिलं, की एका वस्तूचे वस्तुमान 85 किलोग्राम आहे आणि वेग जे आहे ते 60 मीटर पर सेकंद वगैरे. तर वस्तूचा वेग वगैरे ज्ञात करा. तर म्हणजेच संवेग विचारलंय. तर लक्षात ठेवा, हा वाला प्रश्न खूपदा आलाय. तर संवेगचं सूत्र वगैरे बघायला गेलं, काय आहे संवेगचं सूत्र, तर संवेगचं सूत्र आहे वस्तुमान गुणिले वेग. ओके, किंवा MV वगैरे आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर इथं वस्तुमान आपल्याला किती दिलंय, 85 किलोग्राम, हे जे आहे ते वस्तुमान, आणि वेग 60. ओके,
60. आता याचं जे काही आहे ते गुणाकार वगैरे करा. ओके, हां, तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. जसं की 85 हे शून्य जसं तसं इथं लिहा वाटल्यास, आणि बाकी हे 85 गुणिले 6 वगैरे करा. तर जवळपास 510 त्यांचा गुणाकार येतो ना. तर हे जे काही आहे ते 5100 ना, हा वाला शून्य इथे एक, तर ते त्याचं उत्तर असेल. ओके, हे संवेगचं सूत्र लक्षात ठेवा आणि याच्याशी रिलेटेड सगळे प्रश्न त्या ठिकाणी करा. परत क्युलोम प्रति सेकंद. ओके, या युनिटचं दुसरं नाव काय आहे तर लक्षात ठेवा, क्युलोम प्रति सेकंद जे आहे ते कुलोम वगैरे, तर यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो ॲम्पियर. ओके, ॲम्पियरचं हे दुसरं नाव वगैरे आहे. आणि परत बघायला गेलं तर ॲम्पियर जे आहे ते स्पेशली करून काय, जे काही करंट किंवा विद्युत धारा असते ना, तर त्याचं ते काय आहे, एकक आहे, हेही लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर सेकंदला तर माहिती असेल, वेळेचे एक एकक वगैरे आहे. हे बघा, वेळेचे एकक काही काही विद्यार्थी काय करतात, मिनिट वगैरे आहे म्हणून लिहितात. तर लक्षात ठेवा, वेळेचं एकक विचारलं तर सेकंद लक्षात ठेवा. ओके, बाकी जूल जे आहे ते स्पेशली करून काय, याच्यामध्ये एक ऊर्जेचं एकक आहे ना, कार्य आणि ऊर्जा या दोन्हीसाठी वापरतात बरं. कार्य व ऊर्जा या दोन्ही गोष्टीचं एकक हे जूल आहे. बाकी व्होल्ट जर बघायला गेलं तर हे पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतरासाठी हे आवश्यक आहे, किंवा हे याचं एकक वगैरे आहे. सो आशा करतो हे तुम्हाला सगळं कळत असेल. जर कळत नसेल तर नक्की तुम्ही कमेंट करून द्या. आता बघा, सहसा तरी हा विज्ञानाचा भाग होता, बट इथं गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न आलाय. तर या प्रश्नाचं उत्तर काय करा, कमेंट करून द्या. हे बघा, याच्यामध्ये बघा त्या घड्याळात दुपारी काय दिलंय की भारतचं तोंड पश्चिमेकडे वगैरे आहे. तुम्हाला दिशा वगैरे सांगतो. ही झाली उत्तर दिशा वरची, ही झाली पूर्व दिशा, ही झाली पश्चिम आणि ही झाली दक्षिण. ओके, त्याचं तोंड आहे या दिशेला, म्हणजेच या दिशेला वगैरे बस, म्हणजे तो थांबून आहे. आणि तो काय घडी वगैरे बघितला तर त्याच्या घड्याळात म्हटलंय दुपारी 2 वाजलेत. ओके, आता बघा, स्पेशली करून आता स्पेशली असं जर बघितलात सर्वसामान्य आपल्या दिशेप्रमाणे घडी, तर हे इथं 12 ते 3, त्यानंतर इथं 6, त्यानंतर इथं 9. आता इथं पूर्व धरतात गृहीत, त्यानंतर इथं पश्चिम, इथं दक्षिण, इथं उत्तर असतं. आणि परत यांच्या दोघांमध्ये जी काही दिशा वगैरे असते, जसं की उत्तर आणि पूर्वमध्ये कुठली दिशा येते, ईशान्य येते. परत पूर्व आणि दक्षिणमध्ये कुठली दिशा येते, आग्नेय येते. ओके, त्यानंतर परत दक्षिण आणि पश्चिममध्ये कुठली दिशा येते, नैऋत्य येते. आणि शेवटची जी काही दिशा उरते आपली वायव्य. तर या पद्धतीनं उत्तर काढा. ओके, त्याचं उत्तर जमलं. हां, मी तर तुम्हाला सांगणारच आहे, बट गणिताचं विश्लेषण हवंय किंवा नाही ते आपण पुढच्या भागात पाहूयात, किंवा तुमच्यासाठी हा प्रश्न सोडतोय. सोप्यातला सोपा प्रश्न आहे बरं, फक्त कन्फ्यूज होऊ नका. ओके, दिशेवर आधारित आहे. तर त्याच्या घड्याळात विचार आहे, सर्वसामान्य घड्याळात विचारलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर काही काही विद्यार्थी ईशान्य देतील, तर याचं उत्तर ईशान्य नाही आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित द्या. परत आता बघा, याच्यामध्ये न्यूटनच्या डॅशच्या मापाचं एकक वगैरे आहे. तर न्यूटनचे जे काही गतिविषयक नियम वगैरे आहेत ना, त्यावर बऱ्याचदा प्रश्न आलाय, त्यामुळं त्यावर थोडंसं फोकस करा. तर न्यूटन जे आहे ते बलचं काय आहे, बलच्या मापनाची एकक वगैरे त्या ठिकाणी आहे. ओके, म्हणजेच त्याच्यामध्ये काय असतं, जसं की वस्तूची स्थिती बदलण्यासाठी लावलेल्या जोराचं जे काही एकक आहे ते काय असतं, न्यूटन असतं. एखादी वस्तू विरामावस्थेत आहे तर याला हलवण्यासाठी जे काही बल लागतं ते न्यूटनमध्ये मोजून त्या ठिकाणी लावलं जातं. हे एवढं लक्षात ठेवा. बाकी बोलायला गेलं, वॅट जे आहे ते कशाचं आहे, पॉवर पी वगैरे. त्यानंतर प्रेशर कशाचं आहे, तर हे आहे पास्कलचं एकक. आणि हा जो काही रेझिस्टन्स, प्रतिरोध म्हणजे रेझिस्टन्स, हा याचं एकक आहे ओहम. ओके, ओहमला चिन्ह असं आहे आणि हे ओहम या पद्धतीनं लिहितात. हेही नोट डाऊन करून घ्या, चिन्ह लक्षात ठेवा, कधी कधी चिन्हामध्ये सुद्धा कन्फ्यूज होतात. परत हा वाला प्रश्न काय म्हणतो की आधुनिक आवर्त सारणीमध्ये समान वर्गातील घटकांमध्ये डॅश समान असतात. तर आधुनिक आवर्त सारणीतील समान वर्गातील घटकांमध्ये काय समान असतात, तर संयोजी इलेक्ट्रॉन्स जे असतात ना,
ते त्या ठिकाणी समान असतात. सो लक्षात ठेवा. म्हणजेच एकाच जी काही आधुनिक आवर्त सारणी आहे ना, त्याच्यामध्ये जे काही ग्रुप वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये स्पेशली करून एकाच ग्रुपमधल्या मूलद्रव्यांची जी काही बाह्यतम कक्षा, ओके, म्हणजेच बाहेरील जी काही कक्षा असते ना इलेक्ट्रॉन्सची वगैरे, ते जे काही त्याला आपण काय म्हणू शकतो मूलद्रव्य वगैरे आहेत, तर त्यांच्या बाहेरच्या कक्षेतील काय असते, जी काही इलेक्ट्रॉनची संख्या काय असते सारखी असते, त्याला आपण काय म्हणतो संयोजी इलेक्ट्रॉन. संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे सारखी इलेक्ट्रॉन्स वगैरे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर याच्यामध्ये परमाणु क्रमांक हा वेगळा असतो, हाही वेगळा, हाही वेगळा वगैरे त्या ठिकाणी असतो. ओके, हां. परत इथं बघा 8वा प्रश्न आणि शेवटचा उरलाय की हायड्रोजन आणि हेलियम मध्ये ठेवले जाते. हायड्रोजन आणि हेलियमला डॅशमध्ये ठेवलं जातं असं आहे ना. तर ते स्पेशली करून काय, हे आहे पहिल्या आवर्तामध्ये. ओके, जे काही ग्रुप त्यानंतर गण वगैरे जे आहेत ना, त्यावर थोडंसं फोकस करा. तर नोट डाऊन करून घ्या. जो काही पहिला आवर्त आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय आहे, 2 मूलद्रव्य आहेत. याच्यामध्ये हायड्रोजन एक आहे आणि हेलियम एक आहे. हे 2च आहेत बरं. सो लक्षात ठेवा. आणि जे काही तिसरा आवर्त आहे, तर याच्यामध्ये जे आहे ते स्पेशली करून 8 मूलद्रव्य आहेत. चौथ्यामध्ये जवळपास एक 18 आहेत आणि 6व्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर हा सर्वात मोठा आहे बरं. हा सर्वात मोठा आवर्त आहे आणि याच्यामध्ये किती 32 मूलद्रव्य आहेत. सो अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न असतात. जेवढं होईल तेवढं विज्ञानावर फोकस करा. विज्ञानाची जेवढी डिटेलमध्ये अभ्यास करसाल तेवढं तुमचं क्लिअर होऊन जाईल. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या आणि जो तुमच्यासाठी प्रश्न सोडलाय नक्की त्याचं उत्तर मला कमेंटद्वारे सांगू शकता. बाकी तुम्हाला अशाच भागासोबत भेटणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. आणि परत परत सांगतोय, नोट्स वगैरे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करून द्या. खाली माझा नंबर आहे. धन्यवाद.